वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. शेफ सुनील पाटील्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला स्वीटकॉर्नची परदेशी उसळ कशी बनवायची ह्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग चटपटीत स्वीटकॉर्नची उसळ कशी बनवायची हे आपण आज पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी 4 मीडियम आकाराचे स्वीटकॉर्न सोलून घेतलेले आहेत. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, ओल्या खोबऱ्याचा किस, 1 लिंबाचा रस, मीठ, लाल तिखट, घरी बनवलेला गरम मसाला, जिरे मोहरी हिंग हळद व फोडणीसाठी तेल. इथं मी गॅसवर तेल तापायला ठेवलेलं होतं. तर मी पाव वाटी तेल घेतलेलं आहे. तेल आता गरम झालेलं आहे. आता फोडणी घालून घेऊया. 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहेत, थोडा कढीपत्ता घालायचा आहे, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा. छान असा कांदा परतून घ्यायचा. आता कांदा परततेवेळी 1 अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, जेणेकरून कांदा लवकर लाल होतो. व कांदा लाल झाल्यानंतर मग टोमॅटो घालायचा आहे. कांदा छान लालसर झालेला आहे. आता यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे व परत हे 2 मिनिटं आता परतून घ्यायचं आहे. आता 2 मिनिटं झालेले आहेत. टोमॅटो पण छान भाजलेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे, थोडासा हिंग घालायचा आहे व 1 लिंबाचा रस घालायचा आहे. यामध्ये तुम्ही चिंचेचा कोळ वापरला तरी चालेल. व आता यामध्ये स्वीटकॉर्न घालायचे आहेत. छान परतायचं आहे. एक चमचा लाल तिखट घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. घरी बनवलेला 1 चमचा मी गरम मसाला घालणार आहे. छान असं हे परतणार. थोडी कोथिंबीर घालायची आहे. पाव वाटी जरासं पाणी घालायचं आहे व छान परतायचं आहे. आता ह्याला 2 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढून घेऊया. हे पहा किती सुंदर असे हे स्वीटकॉर्न खाण्यासाठी आता इथं तयार झालेले आहेत. आता ह्याच्यावर थोडंसं खोबरं घालायचं आहे ओलं व परत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. हे बघा मस्त छान स्वीटकॉर्नची उसळ आता इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीची ही स्वीटकॉर्नची उसळ तुम्ही अचानक तुमच्याकडं कोणी गेस्ट वगैरे आले तरीसुद्धा तुम्ही पोह्या उपीच्या ऐवजी अशा पद्धतीनं हे करून दिला तरी खूपच छान लागतं. व शाळेतून मुलं घरी परतल्यानंतर काहीतरी खायला मागतात तेव्हासुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं हे बनवून ठेवून शाळेहून मुलं आली की त्यांना दिला तरी ते आवडीनं खातील. तर आता गॅस बंद करून घेऊया व हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर हे बघा मस्त सुंदर अशी ही परदेशी होणारी स्वीटकॉर्नची उसळ आता इथं तयार आहे. तर ही उसळ मी आता उज्ज्वलाला खाण्यासाठी देणार आहे व तिचा अभिप्राय घेणार आहे. तर अशा पद्धतीनं ही उसळ तुम्ही घरी नक्की ट्राय करा व आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. नमस्कार, मी उज्ज्वला जोशी बोलते. मी सुनील दादांच्या शेजारी राहते. तेव्हा त्यांनी स्वीटकॉर्नची उसळ केलेली आहे. मला टेस्ट करण्यासाठी बोलवलेलं आहे. मी टेस्ट करते आणि तुम्हाला त्याचा अभिप्राय सांगते. एकदम मस्तच झालेली आहे. आम्ही लहानपणापासून सुनील दादाच्या हातचं भरपूर पदार्थ खाल्लेले आहेत. त्यांचे लाडू म्हणा, दही भात, पोहे अतिशय सुंदर करतात आणि चव इतकी सुंदर झालेली आहे. तुम्हीही करा, टेस्ट करा आणि सुनील दादांच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा. काहीही केलं तर सुनील दादा आम्हाला देत असतात. त्यांच्या हातची खूप छान चव आहे. तेव्हा तुम्ही त्यांच्या पदार्थाचे शेअर करा
आणि लाईक करा. धन्यवाद. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.